कधीकधी आपण डोळ्यांनी जे पाहतो ते खरं असतंच असं नाही आणि कानांनी जे ऐकतो ते तर अजूनच धोकादायक असतं. कारण एका क्षणाचा गैरसमज संपूर्ण नातं हलवून टाकू शकतो. आज ध्रुवच्या मनातही असाच एक छोटासा संशय जन्माला आला आहे आणि त्या संशयाच्या आगीत कोणीतरी मुद्दाम तेल ओतत आहे. एका बाजूला कनकचं निरागस मन आणि दुसऱ्या बाजूला शालिनीची धूर्त खेळी. पण जेव्हा प्रेमाच्या नात्यात अहंकार आणि गैरसमज भिडतात, तेव्हा काय होतं? चला तर मग पाहूया दिलकशी भाग 38. ध्रुव जाताच कनकने एक नजर रोहितकडे पाहिलं, तर तो आता रुमालाने त्याचे डोळे अलगद पुसत होता. ते पाहून तिने सुद्धा तिच्या कॅबिनकडचा रस्ता धरला. खरं तर तिला ध्रुवशी बोलायला त्याच्या मागे जाण्याची इच्छा होती, पण आता ती ऑफिसमध्ये असल्याने त्या गोष्टीचे भान ठेवून ती तिच्या कॅबिनमध्ये गेली. ती जाताच रोहितच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्याने तो रुमाल खिशात ठेवला आणि मोबाईल काढून एक मेसेज केला. इफ युअर वर्क इज डन, माय मनी शुड ऑल्सो बी कलेक्टेड. आता त्याचं काम तिथे झालं होतं. तो बिनधास्त दोन्ही हात खिशात घालून शिळ घालत तिथून निघाला. थोडा वेळानंतर पिऊनने कनकच्या कॅबिनमध्ये येऊन कोणत्या तरी प्रोजेक्टची फाईल घेऊन तिला ध्रुवच्या कॅबिनमध्ये जाण्यास सांगितलं. तशी कनक खुश झाली, कारण ती त्याच्या बोलवण्याचीच वाट पाहत होती. हे ध्रुव बेबी, किती दिवस झाले आपल्याला सोबत नाईट स्पेंड करून? तू म्हणशील तर आज धडाम. एक्साइटमेंटमध्ये कनक दरवाजावर नॉक न करताच आतमध्ये शिरली. तर तिला ध्रुव खुर्चीवर बसलेला आणि त्याच्या मांडीवर शालिनी बसून त्याच्या गळ्यात हात गुंफत त्याला बोलताना दिसली. तसे तिच्या हातातली फाईल तिच्या हातातून निसटून खाली पडली, जिच्या धक्क्याने बाजूचे शोपीस सुद्धा पडले. शोपीसचा पडण्याचा मोठा आवाज होताच शालिनी आणि ध्रुव दरवाजाकडे बघू लागले. दरवाजात उभं राहून कनक आता तिच्या कानांनी काय ऐकलं ते रिकॉल करण्याचा प्रयत्न करताना त्या दोघांना दिसली. हे यू मिडल क्लास गर्ल, बॉसच्या कॅबिनमध्ये येताना नॉक करून यावं एवढंही समजत नाही तुला? जस्ट गेट आउट फ्रॉम हिअर. सगळा मूड स्पॉइल करून टाकला. कनकला पाहून शालिनी ध्रुवच्या मांडीवरून लगेच उतरली आणि कनकला ओरडत तिथून जायला सांगितलं. ध्रुवने त्या दोघांच्या लग्नाबद्दल कोणाला न सांगितल्याचाच फायदा शालिनी आता घेत होती. खरं तर झालं असं होतं की कनक आणि रोहितला बघून ध्रुवला पहिले तर तिचा राग आला होता. त्याला तिच्यावर विश्वास नव्हता अशातली गोष्ट नव्हती, पण आपण एखाद्यापासून किती अंतर ठेवून राहिलं पाहिजे एवढी साधी गोष्ट तिला कळू नये, हाच विचार त्याच्या डोक्यात फिरत होता. सोबत असाही विचार त्याला येत होता की जर त्या दोघांना ऑफिस स्टॉपमधल्या इतर कोणी पाहिलं तर ते विनाकारण कनकबद्दल रुमर्स पसरवतील. याचा त्याला जरी काही फरक पडत नसला तरी कनकवर या गोष्टीचा नक्की इफेक्ट होईल. त्याच विचारात त्याने पिऊनला तिला फाईल घेऊन कॅबिनमध्ये पाठवायला सांगितलं. पण त्याच्या डोक्यातले विचार काही कमी होत नव्हते. शालिनीने पिऊनला कनकसाठी निरोप घेऊन जाताना पाहिलं आणि ती खुशीतच ध्रुवच्या कॅबिनमध्ये आली. खरं तर रोहितही तिच्याच प्लॅनचा एक भाग होता. तो ऑफिसमध्ये मुलींशी फ्लर्ट करण्यात तसंही पटाईत होता. त्याच्या त्याच स्किलचा फायदा घेत शालिनीने त्याला पैशाचे आमिष दाखवले आणि हे सर्व त्याच्याकडून करून घेतले. ध्रुवला विचारात बसलेले पाहून तिने एकदा मागे फिरून पाहिले तर कनक तिच्या कॅबिनमधून निघाली होती. याच संधीचा फायदा घेत ती पटापट पावलं टाकत ध्रुवपर्यंत आली आणि पटकन त्याच्या मांडीवर बसून त्याच्या गळ्यात हात गुंफत त्याला ते सर्व म्हणाली, जे तिला कनकला ऐकवायचे होते. शालिनी आणि ध्रुवने आधीही नाईट स्टँड केले असल्यामुळे त्याला तिचे असे बोलणे काही वेगळे वाटले नाही. पण ऑफिसमध्ये असताना तो फक्त कामालाच महत्त्व द्यायचा. त्याला आता या सगळ्या गोष्टी नको होत्या. तो त्यावर काही रिॲक्ट करेल त्याआधीच काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला. मॅम, तुमच्या ज्याही पर्सनल गोष्टी असतील त्या तुम्ही कंटिन्यू करू शकतात, पण सध्या मला बॉसनेच ही फाईल घेऊन बोलवलं असल्याने मला कामाविषयी बोलायचे आहे. कनक ध्रुवकडे पाहत शालिनीला म्हणाली.
शालिनी तर झटका लागल्यासारखं तिच्याकडे पाहत होती. तिच्या अंदाजाप्रमाणे आतापर्यंत कनकने रडत तिथून निघून जायला हवं होतं आणि मग तिच्या मागे ध्रुवने जाऊन त्या दोघांमधला गैरसमज मिटवण्यात जोरात भांडण करून अजून वाढवायला हवे होते. पण इथे झाले वेगळेच. कनकच्या डोळ्यात तिला पाण्याचा एक लवलेशही दिसत नव्हता. उलट ती तर तिला सडेतोड उत्तर देऊन फाईल घेऊन ध्रुवच्या टेबल जवळही गेली होती. बॉस, या प्रोजेक्टमध्ये 3 पॉईंट आहेत ज्यावर मला ऑब्जेक्शन आहे. मला असं वाटतं तुम्ही हे तिघही पॉईंट पुन्हा एकदा बघून घ्या. तसं मग मी नील सरांच्या कानावर घालते. ती अगदी प्रोफेशनल पद्धतीने त्याला त्या फाईलमधले पॉईंट सांगत होती. त्याने तिला हातानेच खुर्चीवर बसायचा इशारा करताच ती त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली. शालिनी अजूनही भूत बघितल्यासारखं तिच्याकडे बघत होती. ध्रुव एवढा शांत कसा? तो तिला काहीच का बोलत नाही? आणि तिने आता आमचे बोलणे ऐकले की नाही? ती त्यावर काही रिॲक्ट का करत नाही? शालिनी आळीपाळी त्या दोघांच्या चेहऱ्याकडे बघत विचार करत होती. मिस शालिनी, मी इथे तुम्हाला आमच्या तोंडाकडे बघण्याचा पगार देत नाही. जा आणि जाऊन आपले काम करा. आणि हो, संध्याकाळी असलेली डिनर मीटिंग क्लायंटसोबत बोलून प्रीपॉन करा. गो अँड गेट युअर वर्क नाव. त्याने शालिनीला कडक आवाजात तिथून हाकलले. तिला तर अजूनही विश्वास होत नव्हता की हे दोघं इतकं नॉर्मल एकमेकांसोबत कसे काय बोलतायत. हाच विचार करत तिने त्याची कॅबिन सोडली. तसं त्याने रिमोट हातात उचलून आधी दरवाजा लॉक केला. दरवाजा लॉक होताच कनकने हातातली फाईल जोरात बंद केली आणि उभं राहत त्याला म्हणाली, मला वाटते माझं सांगून झालं आहे. तुम्ही स्वतः आता या पॉईंटवर विचार करा. मला सुद्धा भरपूर कामं आहेत. ती दरवाजापर्यंत पोहोचेल त्याआधी त्याने तिचा हात धरला आणि तिला आतमधल्या त्या छोट्या बेडरूममध्ये घेऊन गेला. सोडा मला, अजिबात हात लावू नका. बेडरूममध्ये येताबरोबर त्याने तिला त्याच्या मिठीत घेतले. तसं त्याच्या कपड्यांमधून तिला शालिनीच्या परफ्यूमची स्मेल आली आणि तिचा राग अजूनच डोक्यात घुसला आणि तिने दोन्ही हाताने त्याला धक्का दिला. काढा पहिले हे सगळं. तिने जबरदस्ती त्याचं ब्लेझर काढत शर्टचे बटन खोलायला सुरुवात केली. ओ हो, तुला एवढी घाई आहे हे माहीत नव्हतं. तो तिच्याकडे पाहत हळूच एक डोळा मारत म्हणाला. शी, कसले निर्लज्ज आहात. आताच तिच्यासोबत गुलूगुलू करत होते आणि आता माझ्यासोबत असे. तिने त्याचे शिल्लक राहिलेले 2 बटन रागात हिसका देऊन तोडून टाकले आणि त्याचं शर्ट अंगावरून खाली भिरकवलं. तसा तो शर्टलेस तिच्यासमोर उभा होता. त्याने सुद्धा त्याचे दोन्ही हात त्याच्या कमरेवर ठेवून तिच्याकडे डोळे ताणत म्हणाला, अगं वेडाबाई, थोडासा आजूबाजूचं पण भान ठेवत जा. आपण कुठे आहोत, काय करत आहोत? हे काय आपली बेडरूम आहे? तू माझे कपडे असे फाडायला? हो मग, बेडरूम नाही तर काय आहे हे? हे कपाट, हा कॉट, हा AC, हे चेअर, हे सोफे, हे काय कामाचे आहेत? आणि इथे तुमचे कपडे नाहीत ह्या खोट्या गोष्टी तर मला बिलकुल सांगू नका. ती आज पूर्णपणे बायकोच्या मूडमध्ये आली होती आणि त्याच प्रकारे त्याच्याशी भांडत होती. त्याला खरं तर तिला असं पाहून तिची गंमत वाटली. मग त्यानेही एन्जॉय करायचं ठरवलं. हो, पण हे माझं ऑफिसचं बेडरूम आहे, आपल्या घरचा बेडरूम नाही. त्याने भांडण कंटिन्यू केलं. ते मला काही माहीत नाही. तुमच्या या कपड्यांना त्या सटवीचा वास लागला होता. हे कपडे मी परत तुम्हाला घालू देणार नाही. असं म्हणत तिने त्या शर्टवर तिचा पाय ठेवला आणि त्याला फडक्यासारखे करून फरशी पुसली. आणि काय हो, काय म्हणत होती ती? कुठे जायचं आहे तुम्हाला रात्री तिच्यासोबत? अशा किती रात्री तिच्यासोबत तोंड काळं करत फिरले? आता मात्र गमती गमतीत त्याला खरंच राग यायला लागला आणि तो रागातच तिला म्हणाला, काय बोलते आहे, तुझं तुला तरी कळतं आहे का? मी ध्रुव किल्लेदार, मला तोंड काळं केलं म्हणतेस? शारीरिक गरज म्हणून जरी मी कोणाला जवळ केलं असलं तरी तुझ्या व्यतिरिक्त कोणालाही माझ्या मनापर्यंत पोहोचू दिलेलं नाही.
तो रागारागात तिला प्रेमाची कबुली देऊन गेला, पण त्यावेळेस तेच समजलं नाही. तिला आता फक्त एकच गोष्ट समजली की शारीरिक गरज म्हणून तो कोणालाही जवळ येऊ देतो. अरे वा, हे चांगलं आहे. मगाशी मी त्या मुलाची मदत करत होती तर माझ्याकडे पाहून तुम्हाला फार राग आला होता, आणि आता तोंड वर करून मला सांगताय की शारीरिक गरज म्हणून तुम्ही कोणालाही जवळ येऊ देतात. मग मी पण माझ्या शरीराची गरज म्हणून घेऊ का कोणाला पण जवळ? कनक. बोलण्याच्या ओघात ती खूप मोठी गोष्ट ध्रुवला बोलून गेली. त्यामुळे तो रागात तिच्यावर ओरडला आणि त्याचा हातही उचलला गेला. पण त्याने तो वरच थांबवला आणि शेवटी आपला राग गिळत त्याने तोच हात तिथे काचेच्या टेबलवर जोरात आपटला. पण काच पक्की होती, फुटली नाही. आता मात्र त्याचा राग बघून कनक भानावर आली. तेवढ्यात त्याने तिच्याकडे त्याच नजरेने पाहिलं आणि रागारागात तो रूममधून निघून गेला. कनकच्या डोळ्यात मात्र आता पाणी आलं होतं. ती रडतच तिथे बेडवर बसली. थोड्या वेळाने ती तिथल्या वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश झाली आणि पुन्हा बाहेर येऊन तिच्या कॅबिनमध्ये जात तिचं काम करत बसली. तो बेडरूममधून त्याच्या कॅबिनमध्ये आला तर त्याला त्याच्या अंगावर शर्ट नसल्याचं जाणवलं. तसं त्याने तिथल्या टेबलमध्ये ठेवलेलं एक एक्स्ट्रा शर्ट काढून घेत अंगावर भराभर चढवलं आणि कॅबिन सोडली. पण सोडताना मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आता निर्विकार झाले होते. त्याच्याकडे पाहून कोणी सांगू शकणार नाही की आत्ताच त्या दोघांमध्ये काही भांडण झालं असेल. शालिनीही त्याच्या मागे जायला लागली तसं त्याने तिला दुसऱ्या गाडीतून मेन ब्रँचला जायला सांगितले आणि तो एकटाच गाडी घेऊन जायला निघाला. पण तो कितीही नाही म्हणत असला तरी तेजा जबरदस्ती त्याच्या बाजूच्या सीटवर हाताची घडी घालून बसला. मग ध्रुवचा सुद्धा नाईलाज झाला आणि त्याने गाडी काढली. तिला तर तिचा प्लॅन फसला कसा तेच समजलं नाही. ध्रुव रागाने रूममधून बाहेर पडला आणि मागे उरली ती फक्त शांतता. त्या शांततेमध्ये कनकच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू आणि तिच्या मनात हजार प्रश्न. खरंच ध्रुव तिच्यावर रागवला होता की त्याच्या मनात काहीतरी वेगळं चालू होतं? आणि दुसरीकडे शालिनीचा प्लॅन जरी अर्धवट फसला असला तरी ती इतक्या सहज हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. मग पुढे काय होणार? ध्रुव आणि कनकच्या नात्यात हे भांडण आणखी मोठं वादळ निर्माण करणार का, की या वादळानंतर त्यांचं नातं अजून मजबूत होणार आहे? हे सगळं जाणून घेण्यासाठी पुढचा भाग अजिबात चुकवू नका. आणि हो, जर तुम्हालाही ध्रुव आणि कनकची जोडी आवडत असेल तर आत्ता लगेच व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून सांगा तुमच्या मते चूक कोणाची आहे, ध्रुव की कनक? आणि अशाच जबरदस्त प्रेमकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, कारण पुढचा भाग आतापर्यंतच्या सगळ्या भागांपेक्षा जास्त सस्पेन्स आणि जास्त इमोशन्स घेऊन येणार आहे. धन्यवाद.